संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। गेल्या दीड दशकांहून अधिक काळ काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले सर्वसामान्य कार्यकर्ते भाऊसाहेब सुनील चौधरी यांची शिंदखेडा तालुका काँग्रेस अध्यक्षपदी जाहीर निवड करण्यात आली आहे। धुळे जिल्हा ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या हस्ते शिंदखेडा इथं त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। सुनील चौधरी यांच्या या निवडीमुळे पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान झाल्याची भावना स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे। भाऊसाहेब सुनील चौधरी हे 2010 पासून काँग्रेस पक्षाचे एक सक्रिय आणि सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत। त्यांच्या कुटुंबाचा राजकीय वारसाही काँग्रेसशी जोडलेला आहे। त्यांच्या मातोश्री यापूर्वी काँग्रेस पक्षाकडून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या। तसेच त्यांनी शिंदखेडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच पदही भूषवले होते। गेल्या काही वर्षात राजकीय पटलावर मोठी पडझड झाली, अनेक बदल झाले आणि पक्षांतरेही झाली, परंतु सुनील चौधरी यांनी प्रतिकूल परिस्थितीतही डगमग न सांडता काँग्रेस पक्षाची साथ सोडली नाही। पक्ष संकटात असला तरी मी पक्षाशी एकनिष्ठ राहीन आणि भविष्यातही राहणार, हीच भूमिका त्यांनी कायम ठेवली। त्यांच्या याच निष्ठेची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर तालुका अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे। शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत सुनील चौधरी यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठी ताकद उभी केली होती। त्यांनी आपल्या कुटुंबातील भाऊजाईला लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरवून संपूर्ण पॅनल उभे केले होते। या निवडणुकीत त्यांनी प्रस्थापित पक्षांना जोरदार टक्कर देत शिंदखेडा शहरात काँग्रेस पक्षाचं अस्तित्व आणि ताकद सिद्ध करून दाखवलं होतं। याच कामगिरीचा फलित म्हणून त्यांची तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे। सुनील चौधरी यांच्या निवडीबद्दल धुळे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्षांनी शिंदखेडा इथं त्यांचा विशेष सत्कार केला। या प्रसंगी धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष युवराज आबा करणकाळ, आदिवासी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दीपक अहिरे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद सिसोदे, सेवा दलाचे महानगर अध्यक्ष राजेंद्र खैरनार, सेवा दलाचे तालुका अध्यक्ष पंकज निकम, जिल्हा उपाध्यक्ष सेवा दल परीक्षित देशमुख, डॉक्टर JP बोरसे, शब्बीर पठाण, मुन्ना खाटे, प्रसाद गीते, दोंडाईचा यांच्यासह तालुक्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। उपस्थित सर्वच मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी चौधरी यांचा सत्कार केला। सत्काराला उत्तर देताना नवनियुक्त तालुका अध्यक्ष भाऊसाहेब सुनील चौधरी म्हणाले, पक्षाने माझ्या निष्ठेचा सन्मान करून जी तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे तिला शोभेल अशीच कामगिरी मी करेन। शिंदखेडा तालुक्यात काँग्रेस वाढीसाठी आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करणार असून तालुक्यात काँग्रेसची एक मोठी ताकद उभी करेन। या निवडीमुळे शिंदखेडा तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारलाय। मुख्य संपादक यादवराव सावंत। त्यानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी आलेलो आहे। विशेष म्हणजे संघटन सुजन अभियानाअंतर्गत जे निरीक्षक आले होते, कार्यकर्त्यांमधून अध्यक्षाची नेमणूक करायची असं माननीय राहुलजी गांधी यांनी ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे कालच प्रदेश काँग्रेसने तालुका अध्यक्षांचे नावं जाहीर केले आणि आपल्या शिंदखेडा तालुक्याचे अध्यक्ष सुनील भाऊ चौधरी यांची त्या ठिकाणी नेमणूक झाली आणि त्यांना त्यांचं स्वागत करण्यासाठी आणि आपल्याशी भेटघोष करण्यासाठी शिंदखेड्याला मुद्दामून मी आलो। आज आपण परिस्थिती जी बघतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये, शेतकऱ्यांचा जो अवमान होतोय, बेरोजगारांचा जो अवमान होतोय, कृषी बाजाराला भाव नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये आता आपण नीटचे पेपर झाले, विद्यार्थ्यांची वर्षभर अभ्यास केला विद्यार्थ्यांनी आणि ते नीटचे पेपर फुटले। ते नीटचे पेपर फुटले, लगेच 2-4 दिवसात PETची परीक्षा होती की शासनाला सगळ्या संस्थाच बंद करायच्या आहे, शाळा बंद करायच्या आहे, शिक्षकांवर बी बेरोजगारी त्यांना आणायची आहे। याच्यामुळे त्यांनी TETचं हे घातलेलं आहे आणि शिक्षण संस्था या खाजगीकरणात रूपांतर करायच्या, अदानी अंबानी सारख्यांच्या ताब्यात त्यांना शिक्षण संस्था सुद्धा द्यायच्या आहेत आणि म्हणून कोर्टात गेले आणि कोर्टाने सांगितलं की TETची परीक्षा तुम्हाला देणं गरजेचं आहे आणि 2028 ही शेवटची मुदत आणि ती TETची परीक्षा जी परवा होणार होती आणि आदल्याच दिवशी त्याचे पेपर फुटून गेले। महाराष्ट्रात पेपर सेट झाले, त्यांची नवीन तालुक्याची कार्यकारिणी करून आपल्या कामाला लागतील
आणि नागरिकांच्या प्रश्नांना आम्ही विरोधी पक्ष म्हणून वाचा नक्कीच फोडू, एवढं मी आपल्याला आश्वासन देतो. आज आमच्या पुणे जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय युवराज आबा यांनी मला या तालुक्याचा अध्यक्ष नियुक्त केले असे जाहीर केले. त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी केलेली नियुक्तीला या ठिकाणी या तालुक्यात पूर्ण तालुक्यात गाव तिथं शाखा उभा करून पक्षाला एक नवी संजीवनी देण्याचा प्रयत्न करेल. आमच्या पदाला न्याय देण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करेल. यापूर्वी मी काँग्रेस पक्षाचं 2010 पासून शहरात काम करत होतो. तालुक्यात सुद्धा माझं तशाप्रमाणे फिरणं होतं, परंतु या ठिकाणी पक्षाने एक मोठी आज त्या ठिकाणी मला जबाबदारी दिलेली तालुक्याचं नेतृत्व करण्याची. मी त्या ठिकाणी पक्षाचं आभारी मानेल आणि त्या पदाला न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल.